नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स। तर आता मी दुपारचं जेवण बनवण्यासाठी आलेली आहे। सो आजचा लंच जो असणार आहे तो झटपट आणि टेस्टी मी बनवणार आहे, कारण आता वाजले आहेत 12 आणि मला 1 तासामध्ये माझा जो लंच आहे तो रेडी करायचा आहे। सो त्यासाठी मी आज बनवणार आहे डाळ खिचडी आणि बटाट्याची कापं, जे सगळ्यांचंच फेवरेट असेल। सो मी कशी डाळ खिचडी बनवते आहे झटपट, तीच मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर आता इथे मी चॉपिंग करून घेते। तर डाळ खिचडीसाठी फोडणीसाठी जे साहित्य लागणार आहे ते इकडे मी कट करून घेते। तर त्यासाठी इथे मी घेतला आहे 1 हिरवी मिरची, थोडंसं आलं, थोडंसं लसूण, कढीपत्ता, 1 कांदा आणि 1 टोमॅटो। तर ह्या सगळ्या गोष्टी फोडणीसाठी मी कट करून घेते आहे। सो डाळ खिचडी बनवण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतील। सो मी सुद्धा 2 पद्धतीने बनवते। आता माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे मी ह्या पद्धतीने बनवते। तुमच्याकडे सुद्धा जर टाइम लिमिट असेल, झटपट काहीतरी बनवायचं असेल घरातल्यांसाठी, किंवा जर कोण अचानक आलं आणि जर बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की डाळ खिचडी बनवू शकता। आणि डाळ खिचडी म्हटली की एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम झटपट होणारा हा पदार्थ आहे। हे बघा, चॉपिंग तर सगळं झालेलं आहे आणि इथे मी आता तांदूळ थोड्याशा डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि हे सगळं मी आता 3 ते 4 वेळा धुवून घेणार। तर फोडणीसाठी मी इकडे तूप यूज करते आहे आणि तुपाच्या फोडणीची जी डाळ खिचडी आहे ती खूप वेगळी लागते। सो हे बघा, फोडणीसाठी मी इथे जिरं घातलेलं आहे, आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे सगळं मी बारीक चिरून टाकलेलं आहे। आता फोडणी थोडीशी छान फ्राय झाली, लालसर झाली की मग ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे कांदा आणि टोमॅटो। आणि कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर मी टोमॅटो ॲड करणार आहे। सो कांदा आणि टोमॅटो भाजून झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग त्याच्यामध्ये मी कोणते मसाले ॲड करते ते तुम्हाला सांगते। तर हे बघा, चवीनुसार मी मीठ ॲड केलं आहे, थोडीशी धना पावडर, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद, थोडासा लाल मसाला, जेवढा आपल्याला तिखट हवं त्यानुसार, मिरची पावडर किंवा आपला रेग्युलर जो मसाला असतो तो सुद्धा आपण घालू शकतो। आणि चवीसाठी मी थोडासा गूळ ॲड करते। आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे आणि पाणी ॲड करणार आहे। तर पाणी जे आहे ते रेग्युलर भातासाठी जेवढं घालतो त्याच्यापेक्षा थोडंसं मी जास्त घालणार आहे, म्हणजे डाळीसुद्धा आहेत त्यासाठी मी थोडंसं जास्त घालणार आहे। डाळ खिचडी शिजल्यानंतर आपल्याला 1 लिंबू आणि वरून तूप घालायचं आहे। तर तांदळासोबत ज्या मी डाळी यूज केलेल्या त्या होत्या मूग डाळ, थोडीशी तूर डाळ आणि थोडीशी लाल मसूर येते ती डाळ। अशा 3 डाळ मी ह्या भातासोबत मिक्स केलेल्या। सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत। आता फक्त 3 ते 4 शिट्ट्यांची मी वाट बघणार आहे। डाळ खिचडी जी आहे ती बनण्यासाठी 4 शिट्ट्या बस होतात। तोपर्यंत साईडला मी इथे बटाट्याचं काप आहे ते फ्राय करून घेते आहे, शॅलो फ्राय करून घेते आहे। तर एकदम सिंपल पद्धतीने मी बटाट्याची जी गोल गोल कापं करून घेतली आहे, ज्याला मी मीठ, हळद, मिरची पावडर लावून घेतली आहे आणि तांदळाच्या पिठामध्ये आता मी शॅलो फ्राय करून घेते आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी थोडंसं पाण्याचा हपका मारते आणि मग त्याच्यावर ऑइल आहे ते सोडते, म्हणजे थोडंसं ऑइल कमी लागतं आणि बटाटा पाण्यावर जास्त शिजतो। सो हे बघा, एका साईडला बटाट्याचं काप रेडी होतं आणि एका साईडला कुकरसुद्धा माझा रेडी झालेला आहे। सो मला थोडंसं पाणी कमी वाटलं डाळ खिचडीमध्ये, म्हणून मी थोडंसं पाणी अजून घातलं आणि 2 मिनटं मी आता उकळी काढून घेतली आहे। आणि बघा, मस्त गरमागरम डाळ खिचडी रेडी आहे।